बीडमध्ये रात्रभर पाऊस झाल्याच्या नंतर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मी सध्या चौसाळा परिसरातील एका नदीवरती आहे आणि याच रस्त्यावरून पुढे 5 गावाला रस्ता जातो। मात्र कालपासून या नदीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने 5 गावचा संपर्क तुटलेला आहे आणि पूर्णपणे हा संपूर्ण जो रस्ता आहे तो बंद आहे। गेल्या 3 दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा हे पाहणी दौऱ्यावर आले असता या ठिकाणच्या पुलाची पाहणी केली होती आणि याच पुलाचा अर्धा भाग जो आहे तो पाण्यात वाहून गेला होता। मात्र 2 दिवसांपूर्वी पुन्हा या ठिकाणाहून वाहतूक जी होती ती अर्ध्या रस्त्यावरून सुरळीत सुरू झाली होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याच्या नंतर आणखी पूरस्थिती निर्माण झाली आणि आता सध्या या ठिकाणची अशा प्रकारे परिस्थिती आहे। आसपासच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक पिकं जी आहेत ती जमीनदोस्त झालेत, अनेक पिकांची माती झालेली आहे। तर या नदीला कालपासून पूर आल्याच्या नंतर पुन्हा एकदा अनेक जमिनी ज्या आहेत त्या खरडून गेल्यात। यामुळे शेतकऱ्यांचं या संपूर्ण परिसरामध्ये आतोनात नुकसान झालंय। तर चौसाळा ते पिंपळगाव या दरम्यानची जी 5 गावं आहेत त्या 5 गावांचा आता संपर्क तुटलेला आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आता प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतीची अपेक्षा आहे। कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।